नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। त्या दिवशी मी त्या डवले नगरमध्ये एक लाईव्ह केलं होतं आणि त्यावेळी बोललेलो की रस्त्याची क्वालिटी ठाण्यातली कशी खराब आहे त्याबद्दल सगळी चर्चा करत होतो। आणि आपल्याला माहिती आहे की कितीतरी खड्डे पडतात, त्यामुळे रस्त्याच्या क्वालिटीचा इश्यू जो आहे तो दर पावसाळ्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये होतो। आता मी इथे आहे आणि हा रस्ता या माझेवाड्या जवळचा आणि या साईडला तर ऋतू पार्क वगैरे तिथे जातो। हा भला मोठा खड्डा बघा तुम्ही, हा अक्षरशः रस्ता अख्खा खचलाय आणि हा भला मोठा खड्डा इथे झालाय। तिथे अपघात झाला होता, एक भला मोठा अपघात झाला होता। ती गाडी जी आहे ती आता काढण्यात आलेली आहे, परंतु हा अख्खा खड्डा तुम्ही पहा। आणि हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे। आपण इथून ठाण्यावरून इकडे माझेवाडा घोडबंदरच्या दिशेने जातो। हा रस्ता घोडबंदरवरून इकडे आलो की आपण कॅसल मिल उथळसर या पद्धतीला जातो आणि या साईडला ऋतू पार्क आणि तो सगळा वृंदावन सोसायटीला जायचा रोड आहे। या महत्वाच्या रस्त्यावर हा एवढा मोठा खड्डा पडलाय, म्हणजे या ठाण्यातल्या रस्त्यांवर चालणं आणि प्रवास करणं किती कठीण आहे आणि किती घातक आहे। मी पुन्हा एकदा बोलतोय, ठाण्याच्या रस्त्यांवरून चालणं आणि प्रवास करणं खरंच सुरक्षित आहे का, हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो। या रस्त्यांच्या कामांसाठी हजारो कोटींचा निधी ठाण्यामध्ये आला होता, आणखीनही येईल, परंतु रस्त्याची क्वालिटी आम्हाला ठाणेकरांना कधी चांगली मिळेल असा एक मोठा प्रश्न जो आहे तो इथे उपस्थित होतोय। त्यामुळे या रस्त्याचं काम किती दिवसांपूर्वी झालेलं होतं, कोणी केलं होतं, त्याच्यावर कारवाई होईल ना होईल मला पण नाही वाटत की कधी या सगळ्या कामं करणाऱ्या लोकांवर कारवाई होईल। मला तरी वाटत नाही कधी कारवाई होईल, परंतु आम्हाला एक सुरक्षित रस्ते हवेत यासाठी नक्कीच सगळ्यांनी आता आवाज उठवायला हवा। एवढा भला मोठा गड्डा, ही अतिशय महत्वाचा हा रोड आहे। आता हे सगळे ट्रॅफिकचे वार्डन आहेत, ते सगळे प्रयत्न करतात की बाबा इथून कोणी जाऊ नये आणि प्रवास करू नये। हे बघा अजून तो रोड खाली पडतोय, हा अख्खा रोड धोकादायक झालेला आहे। बरेच दिवस हा रोड बंद करावा लागेल, परंतु अतिशय वाईट परिस्थिती इथे आहे। मोठा आणि महत्वाचा रहदारीचा हा सगळा रस्ता आहे। अजूनही कुठलं मला वाटतं प्रशासन आलेलं नाहीये। आता हे आपले ट्रॅफिक वॉर्डन आहेत, ते हे सगळं करतायत। मला हा रस्ता थोडा वेळा बंद देखील करावा लागणार आहे। अरे इकडून बंद करून तिकडून गाड्या सोडा ना, इथे त्या परत पडणारच ते आतमध्ये खाली ना, पूर्णच बंद करून टाका ना। आता तो पण किती रिस्की गेला, परत तिकडे त्रास आहे। रस्ता खचलाय आतमध्ये, आपण ठाण्यात आहोत आणि हजारो कोटी रोडच्या कामासाठी ठाण्यामध्ये आलेले होते। हा बघा, इथे बघा, हे बघा ही परिस्थिती बघा आता। आणि हा रोड हा महत्वाचा रस्ता आहे। आता हे बिचारे ट्रॅफिक वॉर्डन आहेत, यासाठी इथे काम करत आहेत। बघाची एक मोठी गाडी इथे अडकलेली होतं बघा। आता सगळं काम इथे चालू आहे। अतिशय वाईट परिस्थिती ही बघा, आणि अख्ख्या रोडची अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे अख्ख्या रोडचंच काम करावं लागणार आहे आणि कोट्यवधी रुपयाचं यासाठी देखील टेंडर निघेल, पण ते टेंडर निघाल्यानंतर बिलं देखील दिली जातील, पण काम क्वालिटीचं होतंय की नाही याकडे कोण लक्ष देताना दिसत नाही। म्हणजे एवढे या रस्त्याच्या कामांसाठी निधी येतात, परंतु रोडचं काम चांगलं होतंय की नाही याबाबत जे आहे ते कुणाला माहीत नाहीये। आता मी या माझेवाडा नाक्यावर उभा आहे। हा जो रोड आहे तो तिकडून त्या साईडला घोडबंदरला जातो, इथून ठाण्यावरून येतो, ठाण्याच्या दिशेने हा रोड जातो। आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर कॅसल मिल आणि हा सगळा परिसर उथळसर, हा ऋतू पार्क आणि यासाठी वृंदावन सोसायटीकडे जाणारा हा रस्ता आहे। तिथे हा जो रस्ता आहे तो खचलेला आहे। हे बघा,
अजून कुठलीही म्हणजे गाडी काढली मगाशी त्यांनी, परंतु कुठली ऑथॉरिटी जी आहे ती अजूनपर्यंत इथे आलेली नाहीये. ट्रॅफिक वॉर्डनने आता तात्पुरत्या स्वरूपाचं हे इथे हे बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि बाकीच्या ऑथॉरिटी आता इथे कधी येतील आणि कधी हे सगळं सुरू होईल, परंतु नक्कीच काही दिवस किंवा महिने हा रस्ता जो आहे तो बंद असू शकतो. अतिशय वाईट परिस्थिती. आणि असं नाहीये की रोडची जर आपण हे कॉर्नर बघितलं ना, आता रोड जिथे खचलाय हा जो कॉर्नर आपण जर पाहिलात तर हा पण बऱ्याच धोकादायक स्थितीत आहे. म्हणजे मी आता इथे उभा आहे, मी पैकी इथे सुरक्षित आहे की नाही या रस्त्यावर हा देखील प्रश्न पडतो. मी अनेक वेळा गाडीवर या रोडनी फिरत असतो. क्या हाँ रिक्शा जाएगा तो इधर भी गिर सकता है ना रे. अतिशय महत्वाच्या या रस्त्यावर आता आपण आहोत आणि एक मोठी दुर्घटना जी आहे ती कदाचित झाली असेल. एका मोठ्या गाडीचा अपघात तर झालेलाच आहे, परंतु त्यामुळे पुन्हा एकदा आज या रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं राहिलेलं आहे. पुन्हा एकदा रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं राहिलेलं आहे. आता आपण या सगळ्या ठिकाणी आहोत. ते ट्रॅफिक वॉर्डन हा जो रोड आहे तो बंद केलेला आहे.
आता इथे काही जण जेव्हा चर्चा करतायत तेव्हा कदाचित खाली जी पाण्याची लाईन आहे ती लिकेज आहे, त्यामुळे काहीतरी खचलंय असं त्याचं म्हणणं आहे. परंतु ते लिकेज आहे हे काय हे आधी कळायला पाहिजे. पण नक्की आता काय आहे, पण रस्त्याची जी गुणवत्ता आहे बघा, प्रत्येक रस्त्याच्या खाली गटारा आहे, पाण्याच्या लाईन आहे, त्या आहेतच. पण काम जेव्हा आपण रस्त्याचं काम करतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. रस्त्यांच्या गुणवत्तेचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा इथे उपस्थित झालेला आहे. अतिशय भयानक अशी परिस्थिती जी आहे ती आता आपण इथे पाहतोय. तर जरा हे पण दाखवा ना, येण्या जाण्याचा रस्ता बंद करून ठेवलेला लोकांचा. काय घेणं देणार, जाणार माणूस कसं जाणार? इथून एक कट आहे, इथून एक कट आहे, हे रस्ता बंद करून ठेवलेला हे पण दाखवा ना.
ठाणे महानगरपालिकेची RDMCची जी टीम आहे ती आता इथे उपस्थित झालेली आहे. मला वाटतं काही अधिकारी जे आहेत ते पण आलेले आहेत. RDMCची ही जी टीम आहे ठाणे महानगरपालिकेची ती उपस्थित झालेली आहे. तात्काळ आता काम सुरू केलं जाईल, परंतु या संपूर्ण घटनेनंतर रस्त्यांची जी गुणवत्ता आहे ज्याच्यावर अनेक वेळा टीका होत असते त्याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते पुन्हा एकदा रस्त्याच्या गुणवत्तेवर एक मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं राहिलेलं आहे. खजाना काढला आतमध्ये. हे या खड्ड्याच्या समोर हे जे दुकान आहे त्याचे मालक माझ्यासोबत आहेत. ये इकडे हाँ वो बात नहीं है। मैं क्या आया तो हुआ? हाँ क्या देखा आपने? क्या, अरे भाई मैं क्या देखा, वो आया तो पूरा लारी ऐसी हो गई थी। हाँ पहिला थोड़ा गड्ढा पीटा क्या पड़ा था क्या? लेकिन कुछ हट्टा पीटा कुछ नहीं था, डायरेक्ट ऐसे ही था। डायरेक्ट हुआ है। हाँ, चलो अच्छा था। तो रोड कभी बना है कुछ याद है क्या? कुछ नहीं, इतना याद है, ज्यादा दिन दिख रहा है। हाँ ना. मगाशी या खड्ड्यामध्ये एक मोठी गाडी जी आहे चारचाकी लॉरी वगैरे ती अडकलेली होती. बघा आता अनेक शाळेच्या बसेस देखील या रोडवरून प्रवास करतात. खूप मोठा रहदारीचा रस्ता आहे, खूप गाड्या यातून जातात आणि अशी दुर्घटना, मोठी दुर्घटना जी आहे ती खरं म्हणजे टळलेली आहे, परंतु रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे.
आरडीएमसी म्हणजे आपत्ती व्यवस्थापनची टीम आलेली आहे, काही अधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत. त्यामुळे कदाचित हे सगळ्या कामाला थोड्या वेळात सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि काही महिने जो आहे तो हा रस्ता बंद असण्याची शक्यता आहे. परंतु आता जरी ते काम होईल तर खाली पाईपलाईन आहे काय त्याचा सगळा अभ्यास करून काम होईल आणि परत अशा प्रकारे रस्ता खचणार नाही याची कदाचित कॉन्ट्रॅक्टर काळजी घेईल आणि संबंधित प्रशासन अशी अपेक्षा बाळगूया.